तर काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 5-6 चमचे आहे ना साखर टाकून घ्यायची आहे आणि गॅसचं टेम्परेचर जे आहे ना ते मिडियमपेक्षा थोडंसं जास्त करायचं आहे आणि त्याला मेल्ट होऊ द्यायचं. बघा आता मेल्ट व्हायला लागली, साखर विरघळायला लागली, त्याचा कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे. त्याला थोडासा आणखी ब्राऊन होऊ द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं, जेणेकरून काय मग ते कॅरमल आपलं जळत नाही, खूप डार्क होत नाही. आणि त्याला पूर्ण साखरेला ना विरघळून घ्यायचं आहे. साखर थोडीशी कडक राहिली या स्टेजला, पॅनला चिटकल पण ती वितळून जाते. नंतर हीट वाढवली ना तुम्ही तर वितळून जाते. हे बघा आता कॅरमल आपलं एकदम मस्तपैकी रेडी आहे. त्याला आता टीनमध्ये काढून घ्यायचं एकदम आणि टीनमध्ये काढल्यानंतर त्याला आहे ना पूर्ण पसरून घ्यायचं बरं का, एकदम व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचं. आणि आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला 6-7 आहे ना ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ना 1 ग्लास आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. आता 2 अंडे त्याच्यात फोडून टाकायचे एकदम व्यवस्थितरित्या. 4-5 चमचे साखर टाकून घ्या तुमच्या टेस्टनुसार आणि एक 5-6 थेंब ना व्हॅनिला एसेन्सचे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याला एकदम व्यवस्थित आहे ना बारीक करून घ्यायचं आहे, प्युरी करून घ्यायची पूर्ण एकदम. आता एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, एकदम छान उकळून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्त नका घेऊ बरं का, त्याच्यामध्ये रिंग किंवा प्लेट ठेवा. त्या प्लेटीच्या किंवा रिंगच्या वर पाणी आहे ना ते आलं नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये ना तो कॅरमलचा टीन आपला ठेवून घ्यायचा आहे आणि ते जे मिश्रण आपण केलं होतं ना ब्रेडचं आणि अंड्याचं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बरं का, एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आणि आता त्याला कमीत कमी 25 मिनटं आपल्याला मिडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं आहे. आणि ते फर्म लागलं पाहिजे, असं स्पंजी टेक्स्चर लागलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं ओलसर येतं, एक 5-1 मिनटं आणखी शिजवून घ्या, त्याला वाफवून घ्या. त्याला काढून घ्यायचं बाहेर, मस्तपैकी थंड होऊ द्यायचं व्यवस्थित. आणि त्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने ना त्याला असं किनार जे असतील त्याची थोडीशी मोकळी करून घ्यायची व्यवस्थितरित्या बरं का. एकदम सोपी रेसिपी, अजिबात टेन्शन घ्यायची नाही, एक वेळेस बनवून बघा, इतकी रॉयल रेसिपी ना. आता त्याला थोडंसं आहे ना असं टॅप करायचं आहे, प्लेटमध्ये पलटून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. बघा गोल्डन आपलं कॅरमल पुडिंग, 1 नंबर टेस्ट लागते. तुम्ही खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही एक वेळेस आहे ना ह्या पद्धतीनं बनवून बघा, तुम्ही आहे ना केक वगैरे सगळं विसरून जाल. एक वेळेस फक्त ही रेसिपी बनवून बघा. एकदम सॉफ्ट मिल्की टेक्स्चर लागतो हिचा, मिल्क ब्रेड जसं खातो ना आपण तसं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.